आपण हिंगण्याचा राजकीय भविष्यकाळ समजून घेणार आहोत, पण त्यासाठी फक्त 2024चे आकडे पाहून चालणार नाही. आपल्याला त्या आकड्यांच्या पलीकडे जावं लागेल. हा अभ्यास म्हणजे काय? तर एका मतदारसंघाच्या राजकीय मातीचा, तिथल्या लोकांच्या आशा-आकांक्षांचा आणि जमिनीवरच्या वास्तवाचा एक सखोल आढावा. चला तर मग याची उकल करूया. हे बघा, हा आहे हिंगणा मतदारसंघ. चित्र कसं आहे? एका बाजूला तुम्हाला MIDCच्या धुराड्या दिसतील आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेती, म्हणजे जिथे उद्योग आणि गाव एकाच मातीत रुजतात, वाढतात. आणि हे जे अनोखं मिश्रण आहे ना, तेच इथल्या राजकारणाला एक खूप गुंतागुंतीचं पण तितकंच महत्त्वाचं वळण देतं. 78,931. आता तुम्हाला वाटेल हा फक्त एक आकडा आहे, पण राजकारणामध्ये ना काही आकडे हे केवळ संख्या राहत नाहीत, ते सत्तेचं, ताकदीचं माप बनतात. तर हा आकडा आहे 2024च्या विधानसभा निवडणुकीतला विजयाचा फरक, म्हणजे मताधिक्य. या एका आकड्यावरून तुम्हाला विद्यमान आमदाराचा प्रभाव आणि त्यांच्या कामाची ताकद किती आहे याचा अंदाज येतो. आणि हो, हा विजय खूप मोठा आहे, यात काहीच वाद नाही. पण खरा प्रश्न इथे सुरू होतो. हा जो विजय आहे तो विकासाच्या पायावर बांधलेला एक मजबूत किल्ला आहे, की या भक्कम दिसणाऱ्या भिंतींना आतून काही अदृश्य भेगा आहेत, अशा भेगा ज्यांचा फायदा घेऊन कोणी नवीन आव्हान उभं करू शकतं. आज आपण जे विश्लेषण करणार आहोत त्याचा केंद्रबिंदू हाच आहे. ठीक आहे, चला तर मग ह्या जनादेशाला आता आपण फोडून पाहूया. ह्या आकड्यांमागे नक्की काय दडलंय, कोणता इतिहास आहे, सत्तेची कोणती समीकरणं आहेत, हेच आपल्याला समजून घ्यायचंय. हिंगण्यावर भाजपची पकड कशी घट्ट होत गेली हे बघा. 2009 साली अगदी काठावरचा विजय होता. मग 2014 आणि 2019मध्ये तो वाढत गेला आणि 2024मध्ये तर त्याचं रूपांतर एका मोठ्या लाटेत झालं. म्हणजे हा एका राजकीय ताकदीचा सलग चढता आलेख आहे. आणि हा आलेख पाहिला की चित्र आणखी स्पष्ट होतं. विचार करा, 2009मध्ये फक्त 700 मतांची आघाडी आणि 2024मध्ये तीच आघाडी थेट 79,000च्या घरात पोहोचते. या दोन आकड्यांमधला जो फरक आहे ना, तोच विद्यमान पक्षाची ताकद किती पटीने वाढलीये हे दाखवतो. आता 2024च्या निकालाची ही टक्केवारी बघा. भाजपला मिळालेत जवळपास 59.5% मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाला मिळालेत साधारण 30%. म्हणजे लढत जरी या दोन पक्षांमध्ये असली तरी त्यांच्यातलं अंतर खूप मोठं आहे आणि हे अंतर कमी करणं हे आव्हान देणाऱ्या पक्षासाठी अजिबात सोपं नाहीये. आता आकड्यांवरून जमिनीवर येऊया. हिंगण्याची सामाजिक रचना समजून घेऊया. हा मतदारसंघ OBC बहुल आहे हे खरंय, पण त्याचवेळी इथली जवळपास 15 ते 16% दलित मतं आणि 12% आदिवासी मतं ही खूप निर्णायक आहेत. आणि सगळ्यात मोठी गोम इथेच आहे. ही जी निर्णायक दलित मतं आहेत ती बसपा, वंचित, काँग्रेस अशा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागली जातात. आणि ही मतविभागणीच विरोधी पक्षासमोरचा सर्वात मोठा अडथळा आहे. तर मग ही सगळी सामाजिक गणितं मतांमध्ये कशी बदलतात हे समजून घेण्यासाठी आपण एक खास चौकट वापरणार आहोत. आपण याला सत्तेचे 4 चेहरे म्हणूया. या चौकटीतून आपल्याला हिंगण्याच्या राजकारणाच्या चारही बाजू स्पष्ट दिसतील. ही चौकट म्हणजे काय? सोपंय. एक 360 डिग्री विश्लेषण. पहिला चेहरा जनता आणि त्यांच्या गरजा काय आहेत. दुसरा स्थानिक मुद्दे जे त्यांना रोज त्रास देतात. तिसरा सत्ताधारी पक्ष, त्यांची ताकद आणि त्यांची रणनीती काय आहे. आणि चौथा आवाहन करणारा, त्याचा प्लॅन काय आहे. या चारही गोष्टी एकत्र पाहिल्या की आपल्याला हिंगण्याची खरी परिस्थिती कळेल. चला पहिला चेहरा पाहूया, जनता. इथले मतदार कोण आहेत? तर बहुसंख्य OBC, औद्योगिक कामगार आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक. आणि त्यांच्या रोजच्या समस्या खूप गंभीर आहेत. फॅक्टरीचं प्रदूषण, पाण्याची भीषण टंचाई आणि तरुणांच्या हातात काम नाही. त्यांच्या मागण्या फार मोठ्या नाहीत बरं का. त्यांना फक्त गटार व्यवस्था, स्वच्छता आणि प्यायला शुद्ध पाणी हवंय. अगदी मूलभूत गरजा. आता दुसरा चेहरा, स्थानिक मुद्दे. हे मुद्दे थेट लोकांच्या जगण्याशी जोडलेले आहेत. बघा, MIDCतले जवळपास 300 कारखाने अंबाझरी तलावाला प्रदूषित करतायत. दिघोरी, निरडव सारख्या गावांमध्ये प्यायला पाणी नाहीये. वाडीसारख्या शहरी भागातल्या झोपडपट्ट्यांमध्ये ना रस्ते धड आहेत ना स्वच्छता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिहान बुटीबोरीसारखे मोठे प्रकल्प येऊनही इथल्या तरुणांना चांगले रोजगार मिळत नाहीत. आता तिसरा चेहरा, विद्यमान सत्ताधारी म्हणजे भाजप. त्यांची गोष्ट काय आहे? तर मोठ्या विकास प्रकल्पांची. हायवे, MIDCचा विस्तार.
पण या मोठ्या गोष्टींच्या नादात प्रदूषण आणि स्थानिक महागाईसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, असा एक आरोप त्यांच्यावर नेहमी होतो. त्यांची मुख्य रणनीती मराठा ओबीसी मतांना एकत्र ठेवण्यावर आहे. ही समीकरणं समजून घेणं महत्वाचं आहे. आणि आता चौथा, शेवटचा चेहरा, आव्हान देणारा म्हणजे महाविकास आघाडी. त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं काम काय आहे, तर ही सगळी विखुरलेली सत्ताविरोधी मतं एकत्र आणणं. त्यासाठी त्यांना एक विश्वासार्ह संदेश द्यावा लागेल, जो पूर्ण न झालेल्या आश्वासनांवर बोट ठेवेल. त्यांना असा उमेदवार लागेल जो लोकांमध्ये जाईल, त्यांच्यातलाच एक वाटेल आणि बूथ स्तरावर काम उभं करेल. रणनीती अगदी सरळ आहे. पाणी, प्रदूषण, रोजगार हेच मुद्दे उचलावे लागतील. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण विश्लेषण पाहिलं. आता आपण रणनीतीवर बोलूया. बघा, निवडणुकीत प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात आणि काही नाही. जो हुशार असतो तो आपल्या नियंत्रणातल्या गोष्टींवरच सगळं लक्ष केंद्रित करतो. याला आपण असं पाहूया, एका बाजूला मवियाच्या हातात काय आहे, तर ते एक चांगला उमेदवार निवडू शकतात, बूथ पातळीवर संघटन मजबूत करू शकतात आणि आपला प्रचाराचा मुद्दा ठरवू शकतात. पण दुसऱ्या बाजूला भाजपचा फायदा काय आहे, तर त्यांच्याकडे एक प्रस्थापित आमदार आहे, एक खोलवर रुजलेलं संघटन आहे आणि भरपूर संसाधने आहेत. म्हणजे लढाई सोपी नाहीये. आपल्या ताकदीच्या जोरावरच खेळावं लागेल. आतापर्यंत आपण फक्त समस्यांबद्दल बोललो. आता उपायांवर बोलूया. समजा एखाद्याला आव्हान उभं करायचं असेल, तर लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी एक ठोस प्लॅन कसा असू शकतो? तर हा आहे एक संभाव्य 90 दिवसांचा आराखडा. तर इथला आदर्श उमेदवार कसा असावा? त्याचं वय साधारण 30 ते 50च्या दरम्यान असावा. तो एक सर्वसमावेशक विकासवादी असावा. म्हणजे तो ओबीसी समाजाचा असेल, पण दलितांशीही त्याचा चांगला संपर्क हवा. त्याचा लोकांमध्ये संपर्क दांडगा पाहिजे. तो एक चांगला वक्ता हवा आणि सोशल मीडियावरही सक्रिय हवा. त्याचं ध्येय काय, तर जातीपातींच्या पलीकडे जाऊन लोकांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आणणं. आणि ही रणनीती 3 टप्प्यांत राबवता येते. पहिले 30 दिवस फक्त लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या, त्यांची एक यादी करा. पुढचे 30 दिवस त्या समस्यांवर छोटी छोटी आंदोलनं, मोहिमा सुरू करा. उदाहरणार्थ मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करणे. आणि शेवटचे 30 दिवस एक ठोस विकास जाहीरनामा घेऊन योग्य उमेदवाराला लोकांसमोर आणा. हा एक जमिनीवरून टप्प्याटप्प्याने विश्वास जिंकण्याचा मार्ग आहे. शेवटी ही लढाई 2 गोष्टींची आहे. एका बाजूला सत्ताधारी मोठ्या पायाभूत सुविधा, भव्य प्रकल्प आणि भविष्याची स्वप्न दाखवतील, तर दुसऱ्या बाजूला आव्हान देणाऱ्याला लोकांच्या आजच्या प्रश्नांवर बोलावं लागेल. स्वच्छ पाणी, चांगला रोजगार आणि दिलेल्या आश्वासनांचा हिशोब. ही लढाई देखाव्याची विरुद्ध विश्वासाची आहे. आणि शेवटी सगळा खेळ येऊन थांबतो विश्वासावर. हिंगण्यासारख्या मतदारसंघात विजय हा मोठ्या सभांनी किंवा घोषणांनी मिळत नाही. तो मिळतो लोकांचा खराखुला विश्वास जिंकून. कारण राजकारण हे शेवटी एक जबाबदारीचं काम आहे, जिथे प्रत्येक नागरिकाचा सन्मान आणि त्याचं मत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे एक वाक्य या सगळ्या विश्लेषणाचं सार सांगतं. जर तुम्हाला विजय हवा असेल तर आधी विश्वास मिळवावा लागेल. गर्दीच्या देखाव्याला लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या वचनानेच आव्हान देता येतं. राजकारण हे फक्त भाषणबाजी नाही, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे एक साधन आहे, हेच यातून स्पष्ट होतं. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या या नवीन राजकीय वातावरणात दूरवरच्या महामार्गाचं आश्वासन आज घोटभर स्वच्छ पाण्यासाठी तळमळणाऱ्या माणसाच्या गरजेपेक्षा जास्त प्रभावी ठरेल का? मोठ्या विकासाची स्वप्न आणि लोकांच्या रोजच्या गरजा ह्यातला संघर्ष भविष्यात कोणतं वळण घेईल याचा विचार करणं गरजेचं आहे.